हरे कृष्णा। तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, जे आपले दिवाळीची सीरीज सुरू आहे। याच्यामध्ये आपण किती खस्ता आणि खुसखुशीत हे शंकरपाळी बनवणार आहोत। तर बघा, तुम्ही आवाज घेऊ शकता। वाव, पाहिलं ना। हां, एक सांगायचं, हे खारे शंकरपाळे आहेत। तर ह्या खारे शंकरपाळ्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। ओवा आहे, 1 चमचा घेतलेला आहे ओवा। आणि याच्यामध्ये एक नवीन पद्धतीने मी 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ घेतलं, म्हणजे अर्धा चमचा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता चवीनुसार। 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी। ठीक आहे, अर्धी वाटी हवंच हवंय, कारण त्याशिवाय आपले खुसखुशीत अशा ह्या खाऱ्या शंकरपाळ्या होणार नाहीत। तर आता आपण पुढे पिठी साखर मैदा घेऊया। तर मैद्यामध्ये आपण 3 वाटी मैदा घेतलेला आहे। हे सर्व साहित्य आपण इथे मिक्स करायचं आहे, जे आपण घेतलं आहे ओवा, मीठ आणि लाल तिखट वगैरे जे घेतलेलं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपण एकीकडे कढईमध्ये तुपाचं मोहन, जे आपण अर्धी वाटी तूप घेणार आहोत। ठीक आहे, तर ते छान कडकडीत करून घेऊया। तर हे छान तापल्यानंतर आपण तुपाचं मोहन मैद्यावर घालून घेऊ। ॲक्च्युली मैदा शरीराला चांगला नसतो, परंतु आपण जेव्हा थोडंसं जास्तीचं तूप टाकू ना, त्यावेळेस काय होणार आहे की हे जो त्याचा आधीचा जो गुणधर्म आहे मैद्याचा, तो नष्ट होतो। म्हणूनच थोडंसं आपण शुद्ध तूप जर घेतलं तर त्याची चव आणखीन खुलून निघते। तर आता हे छान हातावर फेटून घ्यायचं आहे। मैदा, तूप आणि ते मिश्रण सगळं एकत्र कणाकणाला त्याचा मोहन लागला पाहिजे, तुपाचा मोहन लागलं पाहिजे। ठीक आहे, या पद्धतीने आपण छान चोळून घेऊया सर्व पीठ। अशी मूठ बांधली पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढे मळता येईल। आता आपण काय केलेलं आहे, 3 वाटी मैद्यासाठी 1 वाटी पाणी, नॉर्मल पाणी घेतलेलं आहे। तर हे पहा, मी आता मळायला घेतलेलं आहे पीठ। ठीक आहे, तर बरोबर आपल्याला ह्या 3 वाटीसाठी 1 वाटी पाण्याचं जे पाणी आहे ते बरोबर पुरणार आहे। या पद्धतीने पहा, याच वाटीने आपण घेतला होता मैदा आणि याच वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे। फक्त तूप मात्र अर्धी वाटी घेतली होती। ठीक आहे, हां, तर या पद्धतीने आपण छान मळून घेतलेलं आहे पीठ। आता आपण चला रेस्ट करायला ठेवूया, पुढच्या तयारीला लागूया। तर इथे 5 मिनटं आपण रेस्ट करत आहोत पिठाला। 5 मिनटानंतर लगेचच आपण लाटायला घेतल्या शंकरपाळ्या तरी चालणार आहेत। खूप छान ह्या खाऱ्या शंकरपाळ्या होतात। तुम्ही एरवी देखील जेव्हा कोणी ट्रॅव्हलिंग करत असेल तर तुम्ही ह्या बनवून देऊ शकता प्रवासामध्ये छान खाण्यासाठी। इकडून तिकडून काही विकत घेण्यापेक्षा आपण हे घरच्या घरी बनवलेले पदार्थ खाऊ शकतो। ठीक आहे, तर या पद्धतीने मी कापण्या करून घेत आहे। मुकुंदा मुकुंदा कृष्णा मुकुंदा मुकुंदा, मुझे दान में दे वृंदा विरिंदा विरिंदा, मटकी से माखन फिर से चुरा, गोपियों का विरह तू आके मिटा। हां, तर इथे पहा, आपण हे जे आपण कापण्या केलेल्या आहेत छानपैकी एका आकाराच्या, आणि लगेच तेल एकीकडे तापलेलं आहे, आपण तळून घेत आहोत। आणि मंद ह्याच्यावर छान तळायच्या आहेत त्या। खूप घाईमध्ये फास्ट गॅस करून अजिबात तळायच्या नाही। कमीत कमी 5 मिनटं तरी तेलामध्ये खूप छान तळून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपल्या झटकीपट अगदी 5 मिनटामध्ये खारे शंकरपाळे रेडी झाले आहेत। ठीक आहे, तर ते शंकरपाळे म्हणजे आता असं वाटतं की नाही का शेंगदाणेच आहेत की काय, इतके कुरकुरीत पण झालेत ना। बघा, पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता कशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तर इथे आपण कृष्ण भगवंतांना भोग दाखवलेला आहे। आता ते खाण्यासाठी आपल्याला प्रसाद म्हणून रेडी झालेले आहेत। चला, आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? मला खूप छान वाटलं की खूप सगळेजण माझे व्हिडिओ बघतात। ते धन्यवाद सर्व ताईंना।
आणि सर्वांना दिवाळीच्या